क्लर्क 2016च्या परीक्षेमधला हा प्रश्न आहे. 0.07चा वर्ग अधिक 0.53चा वर्ग अधिक 0.078चा वर्ग भागिले 0.007चा वर्ग अधिक 0.053 वर्ग अधिक 0.0078चा वर्ग ची किंमत काढा. 4 पर्याय दिल्यात. तर अशा प्रकारचं गणित आलं तर काय यांचे खरोखरच असे वर्ग करत बसायचं नाही. तर संख्या नीट पाहिजे. ह्या संख्या नीट पहा, त्यांच्यामध्ये काहीतरी तुम्हाला साम्य असं आढळतं बघा. काहीतरी साम्य आहे की या संख्येत आणि या संख्येत अंशाच्या आणि छेदांच्या संख्येमध्ये पहा फक्त इथे एक एक पॉईंट हा वाढलेला आहे. 1 पॉईंट, 2 पॉईंट, 3 पॉईंट, 2 पॉईंट, 3 पॉईंट, 3 पॉईंट, 4 पॉईंट यांचा काय तर संबंध आहे. मग आपण असं करायचं 0.07 आहे याचा अर्थ काय 7/100. नीट पहा 0.1 चा अर्थ असतो 1/10. म्हणजे जेवढे ते पॉईंट नंतर संख्या असतात ना तेवढे एकावर शून्य असतात. एकावर शून्य असे असतात. म्हणजे 0.005 म्हणजे कसं मांडायचं 5/1, 2, 3 एकावर 3 शून्य मांडायचे. 3 शून्य एवढे शून्य नाही मांडायचे. जेवढ्या संख्या आहेत ना तेवढे शून्य मांडायचे. समजा असं असलं 0.7894 मग कसं म्हणायचं 7894 भागिले एकावर 1 2 3 4 1 2 3 4 असं करायचं असतं. म्हणजे दशांश चिन्हाच्या नंतर एकूण किती संख्या आहेत तेवढे शून्य एकावर मांडायचे असतात. मग अशा पद्धतीने आपण तो अपूर्णांक बनवू. आता 0.7 आहे की नाही. मग 0.07 काय आणि 7 काय एकच. मग याचं उत्तर असं मांडायचं 7/07 म्हणजे किती आले 100 आले त्याचा वर्ग. पहा 0.07 मग 7/100चा वर्ग अधिक याचं कसं होणार आहे 53 भागिले 100 त्याचा वर्ग. पहा 7/100चा वर्ग अधिक 53/100चा वर्ग अधिक 78/3 शून्य होणार 1 2 3 त्याचा वर्ग भागिले 1 2 3 आहे 7/1000 होणार 1000 त्याचा वर्ग अधिक 53/1000 त्याचा वर्ग अधिक 78/4 शून्य त्याचा वर्ग असं आलं. पहा फक्त आपण काय केलं पहिल्या स्टेपला हा जो दशांश अपूर्णांक होता त्याचा आपण व्यवहारी अपूर्णांक बनवला. कसा 0.7 म्हणजे 7/100 2 शून्य 0.53 53/100 78/1000 7/1000 53/100 आणि 78/53/1000 7/1000 आणि 10,000 होणार. आता आपण वर्ग करूया. वर्ग पहा कसा होणार 7चा वर्ग म्हणा खरोखरचा वर्ग ना करायचा 100चा वर्ग आपण लिहून टाकू. शून्य असल्यामुळे सोपं आहे लिहायला. पहा 1 2 3 4 शून्य आले. 53चा वर्ग भागिले 1 2 3 4 शून्य आले अधिक 78 6 शून्य होणार 1 2 3 4 5 6 1000चा वर्ग एकावर 3 शून्य त्याचा वर्ग होणार एकावर 6 शून्य भागिले 78चा वर्ग सगळ्यांचा वर्ग भागिले 7चा वर्ग भागिले एकावर 6 शून्य 1 2 3 4 5 6 अधिक 53चा वर्ग भागिले एकावर 6 शून्य 1 2 3 4 5 6 अधिक 78चा वर्ग भागिले 1 2 3 4 5 6 7 8 असं आलं. पहा आता पहा बरे येथे या ठिकाणी वरचा फक्त आपण वरचा वरचांचा छेद समान करू शकतो. खालच्या खालचा पण छेद समान करू शकतो.
मग यांचा छेद समान कसा आपण काय केलं पाहिजे 4 0 4 0 1 2 3 4 5 6 6 शून्य आहेत 6 शून्य आहेत ना वर खाली ते 100 ने गुणायचं येथे ते 100 ने गुणायचं वर खाली मग वरचं कसं आलं माहितीये का 7चा वर्ग गुणिले 100 भागिले 7चा वर्ग गुणिले 100 भागिले किती आले 4 शून्य 1 2 3 4 गुणिले वर खाली आपण 100 ने गुणलं म्हणजे आपण डायरेक्ट आपण 2 शून्य वाढवू अधिक 53चा वर्ग गुणिले 100 भागिले 4 शून्य 2 शून्य वाढले 2 3 4 5 6 अधिक ह्यांना गुणायची गरज नाही आहे तसं लिहायचं 78 भागिले 1 वर 6 शून्य 6 शून्य 1 2 3 4 5 6 भागिले इथे गुणायचं नाही इथं पण तसं करायचं 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7 8 100 ने गुणलं 7चा वर्ग गुणिले 100 भागिले 2 शून्य वाढवायचे 1 2 3 4 5 6 7 8 अधिक 53चा वर्ग गुणिले 100 भागिले याच्या आपण 2 शून्य वाढवायचे 1 2 3 4 5 6 7 8 अधिक 78चा वर्ग याच्या वाढवायचे नाहीत त्याचे हाय तेवढे ठेवायचे 1 2 3 4 5 6 7 8 आता बघा बरे यांचा छेद समान आहे की नाही छेद समान आला पहा नीट यांचा छेद समान आला तो एकदाच लिहायचा मग कसं आलं 7चा वर्ग गुणिले 100 अधिक 53चा वर्ग गुणिले 100 अधिक 78चा वर्ग किती का ना ह्याचं उत्तर खरोखर काढायचं नाही भागिले छेद किती आहे बघा बरे 1 2 3 4 6 शून्य 1 2 3 4 5 6 मुख्य भागिले 7चा वर्ग गुणिले 100 अधिक 53चा वर्ग गुणिले 100 अधिक 78चा वर्ग भागिले 1 2 3 4 5 6 7 8 बघा हे भागिले आता आपल्याला माहिती आहे भागिले म्हणजे काय असतं उलटून गुणिले असतं भागिले म्हणजे काय उलटून गुणिले मग असं होणार 7चा वर्ग गुणिले 100 अधिक 53चा वर्ग गुणिले 100 गुणिले 78चा वर्ग भागिले 1 2 3 4 5 6 गुणिले हे उलट आता 1 2 3 4 5 6 7 8 भागिले हे खाली होणार 7चा वर्ग गुणिले 100 अधिक 53चा गुणिले 100 गुणिले 78चा वर्ग असं होणार पहा मुख्य संकल्पना पाहिजे काय येथे आपण सर्वांचा छेद समान करून घेतला छेद समान करून घेतल्यावर अंश अंश बेरीज मांडायची छेद मांडायचा छेद समान करून घेतला अंश अंशाची बेरीज करायची छेद मांडायचा भागिले म्हणजे उलटून गुणिले आता हा संपूर्ण हे तिरक गेले निघून मग 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7 8 वर 8 शून्य आहेत खाली 6 शून्य आहेत म्हणजे 6 शून्याला हे 6 शून्य निघून जाणार उत्तर आलं 100 हे शेवटचं उत्तर आलं पहा 0.07 आहे त्याचा आपण 7/100 मांडला 53/100 मांडला 78/1000 होणार 1 2 3 इथं पण बघा 7/1000 53/1000 आणि 78/1 4 शून्य आले मग वर्ग केले सगळ्यांचे आणि येथे छेद समान करण्यासाठी आपण खालीवर 100 गुणलं छेद समान करण्यासाठी खालीवर 100 गुणलं छेद समान आले यांचे मग आपण छेद एकदा मांडला येथे पण तसं झालं छेद एकदा मांडला भागिले म्हणजे उलटून गुणले केलं हे समान आकडे गेले निघून हा राहिलं उत्तर 100 आलं पर्याय क्रमांक सी 100 हे त्याचं उत्तर आलं म्हणजे ते प्रत्यक्ष आपल्या गुणाकारावर काय करायची गरज नसते तर असं जजमेंट उत्तर हे सोडत असतं